चालू असलेल्या सामन्यातून जो संघ मात्र विजयी होईल तो मात्र पुढे जाताना दिसेल. प्रत्येक दिवशी 12 संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतात सामन्याला सुरुवात, आणि प्रत्येक 12 संघांतून प्रत्येक एक दिवशी एक संघ आपल्याला पुढे येताना दिसणार आहे. लक्षात घ्या, नॉकआउट मॅचेस आपल्याला बघायला मिळतात. केशव याचा पहिलाच बॉल, लेफ्ट आर्मर बॉलर, बॅटची कडा, चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोनच्या बाजूनं. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. लेफ्ट आर्मर बॉलर आहेत आणि आतापर्यंत सकाळपासून चांगली गोलंदाजी मात्र राहिले केशवच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट मला अजून सुद्धा आठवत आहे, त्यावेळेला खोलंडे या संघाचा फलंदाज नॉन स्ट्राईक गेनकडे धावत होता प्रवीण सुतार, आणि त्याला असं माहीतच नव्हतं की नक्कीच हिट मारेल. मात्र काय जबरदस्त हिट केशवच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. नितेश आता स्ट्राईक गेनवरती. 3 षटकांचा सामना, पहिला बॉल चांगला हाताळलाय केशवनं. मात्र या वेळेला बघितलं आपण तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतायत चुकी, आणि चुकीचा फायदा या ठिकाणी फलंदाजाला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि फाईन लेग पट्ट्याच्या बाजूने त्या ठिकाणी 4 धाबांसाठी जाताना दिसलाय. 4 धाबा. चार धाबा, आणि या 4 धाबेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते 5 या अंकावरती. टार्गेट सेट करावा लागेल. मागच्या मॅचचा थोडासा आढावा घ्यावा लागेल, कारण की ज्या अनुषंगाने फलंदाजी झाली होती तशीच काही फलंदाजी करावी लागेल. ओ चांगला बॉल, चांगला बॉल, रनआउटची संधी डेंजर झोन मध्ये होते या वेळेला, आणि आकाश बॅक टू द आउट. पहिला धक्का धावचीची स्वरूपात मात्र आकाश याची खेळ या ठिकाणी संपुष्टात, पूर्ण विराम लागलाय आकाशच्या फलंदाजीला. पहिला धक्का गॉन. ललकारी ललकारी देऊन ललकारी बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. मित्रांनो, वेळ कमी खर्च करा. एन्जॉय ग्रुप बेलकडी प्लीज, आपल्याला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. आपण खूप वेळ जास्त घेतोय. नवीन फलंदाज अजय हा गोलंदाजीच्या फलंदाजीच्या मार्कवरती जाऊन उभा राहील, ज्याला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती बघू शकता. केशव विलियमला मिळालेली पहिली सफलता आपल्याला बघायला मिळाली. नुकताच रनआउट आकाश हा फलंदाज झालाय. फुलटॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली मिस्टर केशव स्वतः या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, आणि फलंदाजाने या ठिकाणी रेफर केलं गेलंय नो बॉल साठी. या वेळेला जर बघितलं तर डिसिजन हे पेंडिंग असेल. हृदयाचे ठोके वाढतायत. नक्कीच ही विकेट खूप महत्त्वाची आहे, कारण की हे 2 फलंदाज जे आहेत घातक फलंदाज आहेत, आणि ह्यांच्यावरती जबाबदारी आहे आपल्या संघाची. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. कमरेच्या खाली बॉल होता आणि या वेळेला जर बघितलं तर विकेट डाऊन. एक महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. खूप अपेक्षा आकांक्षा होत्या या फलंदाजावरती. मुक्त फटका मारण्याची संधी नक्कीच दिली होती, मात्र ती अपेक्षा या ठिकाणी भंग झाली. कारण की फुलटॉस चेंडूला मात्र कुठे खेळायचं होतं, ऑन साईडला 6 धावांसाठी. मात्र ती अपेक्षा, ते जे स्वप्न अपूर्ण राहिले यावेळेला नितेशचं. धक्का नंबर 2 एन्जॉय ग्रुप बेलखेडी या संघाला. नवीन फलंदाज दीपेश वाघात. पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. कारण की समोरचा संघ जो आहे विसरून चालणार नाही मित्रांनो. या 2025चा नवीन हंगाम ज्या वेळेला सुरू झालाय त्या पहिल्या सीझनमध्ये जर बघितलं, पहिली मॅच आपल्याला बघायला मिळाली होती जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या ठिकाणी. 1 नंबर म्हणजेच काय फर्स्ट प्राइज वरती राहिला होता कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा हा संघ. खूप सुंदर गोलंदाजी. ऑन साईडला फेकून दिलाय चेंडूला, थांबणार नाहीये बॉल. 6 धावांची मोहर या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळते आहे. दीपेश मात्र आल्या आल्या आपला हात ओपन करतोय आणि 6 धावांसाठी चेंडूला पाठवून देतोय. लावलेली माया आज मायाला गेली, लावलेली माया आज मायाला गेली. धन्यवाद डीजे. 6 धावांविषयी संघाची धावसंख्या 11 धावा आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्यांवरती जोर टाकावा लागेल, डोंगर उभा करावा लागेल. याही वेळेला येस नो वेट डेंजर झोन मध्ये आहेत. डायरेक्ट मात्र या ठिकाणी बघितलं तर स्वतःला मात्र जमिनी लगत मात्र जोखून दिलं गेलं. षटक समाप्त झालाय. डेंजर झोन मध्ये होते मात्र यशस्वीरित्या त्या ठिकाणी पोहोचले गेलेत आणि सुखरूप आपल्या क्रीजमध्ये आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद झाल्यात एन्जॉय ग्रुप बेलखेडी संघाचे. मात्र अजय जो मागच्या मॅचचा हिरो होता तो अजूनही तग धरून मैदानाच्या आतमध्ये आहे. डीजे यांना संधी देऊया आणि ऐकूया एक मधुर संगीत. कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात. अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात. खूप सुंदर संगीत, संगीतमय वातावरण डीजे आपल्याला बघायला मिळत आहेत, यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ओमकार मला वाटते गोलंदाजच्या मार्कवरती आल्यात. 11 धावा. धावसंख्येला रोख लावण्यामागे यश मिळेल काय ओमकारला? नाही असं उत्तर आलंय. कारण की हव्यामध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपला जातोय आणि जो घातक फलंदाज आतापर्यंत ठरत होता आणि जो मागच्या मॅचचा हिरो होता तोही या वेळेला जर बघितला तर मैदानाच्या बाहेर जाताना दिसलाय. झेलचीच्या स्वरूपात तिसरा धक्का टीम एन्जॉय ग्रुप बेलखेडी संघाला. धन्यवाद मनेश वाघात. आता हे 2 फलंदाज म्हणजे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 बंधू मैदानाच्या बाहेर झालेत. आता ह्या 2 बंधूंना मात्र कामगिरी चांगली आणि उत्तम दर्जाची करावी लागेल आपल्या संघासाठी. ओ या वेळेला डायरेक्ट झेल झाला असता, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब.
एकच धाव मिळेल. कदाचित झेल झाली असती, मात्र खूप वेगवान खेळलेला फटका आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये ही झेल मात्र सुटते. पुढचा बॉल गोलंदाजाचा, या वेळेला सोडणार नाहीयेत, मात्र या वेळेला चेंडू क्लिअरही होत नाहीये. झेल झालाय आणि झेल देत असताना दीपेश वाघात हाही फलंदाज मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर तंबूच्या आश्रयात त्यांना दिसलाय. प्रणय वाघात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. विकेट लवकर डाऊन झाल्यात, धक्के मागून धक्के आपल्याला बघायला मिळालेत. सुंदर चेंडू, अतिशय जबरदस्त चेंडू बरोबर पुढे टाकलाय. डॉट बॉल येताना दिसलाय. 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले गोलंदाजाने. ओमकार हिलिंग, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. पुढचा बॉल, याही वेळेला सुंदर बॉल आहे, अप्रतिम चेंडू. बघा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ज्या वेळेला चेंडू जाईल त्यावेळेला तो निर्धाव चेंडू घोषित केला जाईल, तिकडे तो चेंडू समाप्त होतो. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक या षटकातील. थोडासा प्रेशराईज झालाय, स्ट्रगल करताना दिसलाय नवीन गेलेला फलंदाज आहे प्रणय वाघात. मात्र ओमकार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल. आतापर्यंत प्रभावित केलाय, ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी त्याच पद्धतीची गोलंदाजी झालाय. आणि यावेळेला क्लीन बोल्ट, यू मिस बट आय एम डेफिनेटली हिट. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी झालाय. दुसरं षटकही समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितलं 12 धावा स्थिर आहेत आणि गडी किती बाद झाल्यात तर जवळजवळ 4-5 गडी बाद झाल्यात. क्या बात आहे. आम्ही जंगलचे राजे आदिवासी, आम्ही जंगलचे राजे आदिवासी. आमचा दैवत बिरसा मुंडा आदिवासी, आमचा दैवत त्यांच्या मामा आदिवासी. आम्ही जंगलचे राजे आदिवासी. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दिनेश हरपले नवीन गेलेला फलंदाज. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत मिस्टर भुऱ्या. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, हिरो, ज्याने फलंदाजी ही जबरदस्त केली होती आणि गोलंदाजी ही जबरदस्त केली होती. मात्र या मॅच मध्ये नजरा असतील प्रेक्षकांच्या. पहिला बॉल टाकत असताना डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. बॅटची कडा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलून फेकतील. शंकर आहेत मला वाटते त्या ठिकाणी आणि चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती मात्र सिंगल धाव कंप्लीट केली. धावसंख्या कायम आहे, धावसंख्या 13 धावा. 4 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्ष दिलं जात आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडलाय आणि चेंडू नो मॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय.
2 धावा या कंप्लीट केल्या आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 लॉस ऑफ 5 विकेट्स. यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण अजून थोडासा त्या ठिकाणी फ्लंबल झाल्यात. बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र 17 या अंकावरती जाऊन पोहोचली. दोन चेंडू शिल्लक या फर्स्ट इनिंग मधले. बॅटची कडा चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूनं पळून धावा पूर्ण करायच्या आहेत. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला 2 धावा कंप्लीट. डायरेक्ट हिट ही झाला होता मात्र यावेळेला जर बघितलं तर फलंदाज पोचतोय तिथपर्यंत. 2 धावा कंप्लीट 19 धावा धावफलकावरती. चला विनिंग झालेले संघ केतकी बॉईज खंडीपाडा कामण हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यानंतर विनंती करेन मंगलमूर्ती नागले या संघाला की आपला संगणक पाठवून द्या. या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. कुठल्या संघाला बाय मिळते आणि कुठला संघ मात्र कुठल्या संघाची पुढची लढत होईल हे नक्कीच थोड्याच वेळात आपल्या पुढे नक्कीच समजेल. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतील. कैपे निगाहे कैपे निशाणा खेळायचं होतं या ठिकाणी कामणला मात्र चेंडू निघून जातोय पोमणला. जबरदस्त बॉल. पहिला डाव या ठिकाणी नुकताच समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण तर प्रथमतः फलंदाजी करत असताना एन्जॉय ग्रुप बेलकडी या संघाने धावसंख्या लावली स्कोअर बोर्डवरती 20 धावा आणि 21 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे आई कानाई नाईकपाडा या संघाच्या समोर. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे. तत्पुरती करूया चिठ्ठ्यांचे ड्रॉ आणि विजयी झालेले एक प्रतिनिधी प्लीज आपण या. मंगलमूर्ती नागले संघाचा संघनायक आणि त्यानंतर केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा संघनायक आणि चालू असलेल्या सामन्यातील एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या ठिकाणी जोडले गेलेत यात काही शंका नाही आहे. मात्र या ठिकाणी चिठ्ठ्यांचे ड्रॉ केले जातील. कुठल्या संघाला पुढे वाटचाल मिळाली जाते ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. सूरज चला मंगलमूर्ती नागले संघाचा संघनायक आपण वर या. चिठ्ठ्यांचे ड्रॉ या ठिकाणी केले जातील. मान्यवरांच्या शुभ हस्ते चिठ्ठ्यांचे ड्रॉ केले जातात. प्रथमतः 2 चिठ्ठ्या आपण उचलायच्या आहेत. कुठल्याही 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. छोट्या ताईंना विनंती करतोय 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत कुठल्याही. आणि लक्षात घ्या या 2 चिठ्ठ्यांमधून ह्याच्या नंतरची मॅच होईल. लक्षात ठेवा विजयी संघ आणि विजयी संघाच्या जोडीला असणारी टीम केतकी बॉईज खंडीपाडा म्हणजे मंगलमूर्ती नागले या संघाला मिळालाय बाय. पुढे वाटचाल. खूप खूप शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच याकरिता जे काही मेडल आले आहेत या स्पर्धेसाठी त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. कुमार रोहित घाटाल आणि राज घाटाल मला वाटतंय यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. रोहित प्लीज आपण या. आमचे जवळचे मित्र आहेत
आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचंय. सामन्याला सुरुवात करायची आहे. 21 धावांचं माफक असं आव्हान ठेवलंय. उर्वरित आणि सागर म्हात्रे यांनाही विनंती करतोय की आपणही त्यांच्या जोडीला या. आपल्यालाही आमंत्रण आहे की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. दरम्यान पहिला चेंडू हाताळत असताना यावेळेला व्हाईट बॉल टाकलाय गोलंदाज नितेशनं. स्ट्राईक एंड वरती आहेत केशव आणि नागेश ही जोडी. स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. ह्यानंतर ते सामने आयोजकांच्या म्हणण्यानुसार कदाचित 2 ओव्हरच्या मॅचेस होतील. लक्षात घ्या. तरी सुद्धा ह्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा जो मान आहे तो या ठिकाणी आयोजकांना दिला जाईल. दरम्यान पहिला धक्का केशव हिलीम बॅक टू द आउट. नितेशला पहिली मिळालेली सफलता. खूप सुंदर कामगिरी केलंय. गोलंदाजीच्या जोरावरती आता हा सामना जिंकावा लागेल आणि तसंच काहीतरी होताना दिसलंय. आणि जो चांगला खेळाडू होता, जो चांगला फलंदाज होता, त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं जात आहे. माझी तारी भारी आहे रे सखी, वाजू नको पोषा, नको करू मस्ती. पक्षाला येतो ताडीचा सीझन, 2 लिटर दे पिन मी माझं. मी तारीवाली, तू ताडीवाली. मी तारीवाली पोषा, मी तारीवाली. धन्यवाद. आता भुऱ्या गेल्यात आणि भुऱ्या याच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी. कारण की ज्या अनुषंगाने त्याने फलंदाजी केली आहे मागच्या सामन्यामध्ये तशीच फलंदाजी करायला लागेल. 21 धावा बनवायच्या आहेत. 1 धाव नक्की पूर्ण झाले. आता 20 धावा बनवायच्या आहेत दोन फलंदाजांना. बॅटची कडा थोडंसं फ्लो ओपन केलं बॅटचं. मात्र SC रक्षक त्या ठिकाणी आहेत. मिळणार नाही आहे धाव आणि निर्धाव चेंडूची ज्या वेळेला सांगता झालंय. गोलंदाजी अजूनही चांगली होताना दिसते. सुंदर गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केलाय. क्या बात आहे. उसळी प्राप्त करणारा चेंडू. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. चांगला चेंडू होता. नितेशचं कौतुक असेल ज्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत. लेन अँड लाईनचा राजा आणि त्याच्यामध्ये स्विंग अँड मिस. क्या जबरदस्त गोलंदाजी. आता कुठेतरी स्ट्रगल करताना दिसल्यात कानाई या संघाचे फलंदाज. 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. नितेश पुन्हा एकदा स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये अडवायला हवा होता बॉल. मात्र 1च धाव मिळाली. शॉट ऑन मिड विकेट ला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. मात्र 1च धाव मिळाली. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 आणि आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि 4 चांद लागलेत या स्पर्धेला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आजच्या दिवसामध्ये 12 संघ इन ॲक्शन मध्ये आणि त्याच्यामधून शेवटच्या दिवशी जर बघितलं तर प्रत्येक एक दिवसातून 1 संघ आपल्याला पुढे येताना दिसेल. दरम्यान यावेळेला 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने काय झालंय तर षटकही या ठिकाणी पहिलं समाप्त झालंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा धावफलकावरती गडी बाद झाल्यात. आतापर्यंत 1 जो केशव नुकताच बाद झालाय झेल देऊन. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. सो मच डीजे. 12 चेंडू 17 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघाच्या बाजून आहे.
अजय हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती. हा जो षटक आहे तो निर्णायक षटक राहणार आहे अजयचा, कारण की कमी धावा जर त्याने दिल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी चुरस आणि रंगत निर्माण आपल्याला बघायला मिळेल. ओ सुंदर फटका आहे, अप्रतिम फटका. जसा चेंडू टाकलाय तसा त्या चेंडूला मात्र खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी. इट इज अ 4 रन्स. धन्यवाद जी. जबरदस्त फटका. पहिलाच बॉल हाताळत असताना यावेळेला जर बघितलं तर लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली गेली आणि चेंडूला मात्र खेळून काढला स्क्वेअर लेग दिशेनं 4 धावांसाठी. ताकद यूज नाही केली यावेळेला जर बघितलं या फटक्यामध्ये, फक्त कलात्मक शॉट आणि फक्त माइंड यूज केलाय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत दीपेश, चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मात्र एकच धाव. सुंदर फेकी, अचूक टप्पा, अचूक फेकीही झालाय, अचूक क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. सगळं काही या एका चेंडूवरती बघायला मिळालं आणि बघता बघता 1 धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली. चला, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर खेळा मित्रांनो. क्विक केला, फास्ट केला, जेणेकरून बाकीच्या ज्या संघ आहेत त्यांना प्रकाशमय वातावरणामध्ये खेळण्याची संधी मिळेल. इट इज अ वाईट बॉल. पंच संतोष वळवी सरांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अजून एक चांगला पंच म्हणून आपल्याला बघायला मिळत आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये मात्र आपल्याला चांगलं काम आणि कार्यरत असलेले पंच संतोष वळवी आपल्याला बघायला मिळत आहेत. 10 चेंडू 11 धावांची गरज. ऑन साइडला खेळण्याचं धाडस केलंय. क्षेत्ररक्षक करणार नाही यात चुकी आणि या वेळेला फलंदाज बाद झेलजीच्या स्वरूपात. लई दिसाचा हट माझा पुरवा, ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पुरवा, ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. धन्यवाद डीजे. दोन्ही संघांसाठी या ठिकाणी मी सांगेन, लक्ष दूर आहे, रस्ता बदलू नका, मनातला विचार मात्र मुळीच बदलू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हार मात्र मुळीच मानू नका, कारण की प्रयत्न केले तर मात्र यशस्वी व्हाल आणि प्रयत्नाने परमेश्वर असं म्हटलं जात आहे, तर ते प्रयत्न करावे लागतील. पुढचा बॉल अजय याचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ओमकारच्या माध्यमातून झालाय, मात्र कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. डॉट बॉल येताना दिसलाय. उंचपुरा फलंदाज, उंचपुरा गोलंदाज आहे आणि त्या उंचपुऱ्या जी हाईट आहे त्याचा कशा पद्धतीने वापर करावा हे या गोलंदाजाला माहिती आहे. बघा, सुंदर चेंडू हाताळलाय. 8 चेंडू 11 धावांची गरज. थांबवलंय आता मात्र. हो, यावेळेला डेंजर झोन आहे, मात्र बघितलं तर चेंडू त्या बाजूला गेलेला नाही, या डिक्लेरेशनच्या बाजूनं थांबलाय, अडलाय. तत्पुरती मात्र 1 धाव कंप्लीट केली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. ते म्हणजे आता 11 या धावसंख्येवरती. 10 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 7. 7 चेंडू 10 धावांची गरज. 7-10 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सुरेख बॉल आहे, अप्रतिम चेंडू. क्या बात आहे अजय. आज मात्र अजयने प्रभावित केलाय. षटक समाप्त झाले दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 आणि आता येणारा चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 6 बॉल रिमेनिंग अँड 10 रन्स.
रिक्वायर्ड विन. वाकर वाघ हाव जंगल ना वाघ आकर अगेण डोळ मासे आग वाकर वाघ हाव जंगल ना वाघ आकर अगेण धन्यवाद DJ. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. सकाळी मानले जातील की सकाळी थोडेसे लेट सामने सुरू झाले कारण की पहिला दिवस आहे आजचा या स्पर्धेचा, म्हणून आज संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशीर होताना दिसला. काही हरकत नाही आहे, मात्र स्पर्धा ही सुंदर रीतीने पार पडतील अशी आयोजकांची इच्छा आहे. दरम्यान दीपेश हा गोलंदाजाच्या मार्कवरती 10 धावा रोखण्यासाठी ऑन साइडला चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. नो चेंडू आहे, नो +1. तुमच्याकडे बॅलन्स अगोदरच कमी आहे आणि तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी करणार तर मग सामन्यामधून तुम्ही कुठेतरी बाहेर जाताना दिसाल. आता 6 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज आहे आणि पहिला चेंडू टाकत असताना नो चेंडू हाताळलाय, बिमर टाकलाय, म्हणजे फलंदाजाला मुक्त फटका खेळण्याची संधी. फ्री हिट. फुल टॉस बॉल. मात्र या वेळेला कदाचित 6 धावा असते या चेंडूवरती. मोहर तर नक्की मारली होती, मात्र या वेळेला जर बघितलं तर बघता बघता 2 धावा. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. सामना मात्र नक्कीच या वेळेला पूर्णपणे पकड मजबूत झाली असती नाईकपाडा संघाची, मात्र या वेळेला जर बघितलं तर आउटफील्ड खराब आहे. 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या अंकावरती. आता 6 धावांची गरज. नो बॉल साठी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. येस, फलंदाजाने बिमर साठी या वेळेला रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जी क्रॉस लाईन जी आहे त्याच्या खूप पुढे उभा आहे फलंदाज आणि त्या कारणास्तव जर बघितलं तर मग हा नो बॉल नाहीच आहे, मुळीच नाही आहे. कारण की आता 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू 6 धावा. जबरदस्त सामना. क्लीन बोल्ड. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. परफेक्ट यॉर्क केलाय आणि परफेक्ट आउट स्टंपची या ठिकाणी ओमकार याची दांडी गुल केलंय. कोणाला पावली कोणाला पावली कोणाला पावली गाय कोणाला पावली कोणाला पावली धन्यवाद DJ. आजच्या दिवसामध्ये आई कोणाला पावेल सांगता येत नाही. संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की पाहायला मिळेल. नवीन फलंदाज शंकर गेलाय. वेळ कमी खर्च करा, वारंवार सांगतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं तर बॅट मध्ये तुम्हाला खेळायला लागेल, बॅट लाईट मध्ये तुम्हाला खेळावं लागेल. चार चेंडू 6 धावांची गरज आहे. काय सुंदर हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. हो, चांगला बॉल आहे. एक धाव तर निश्चित केला जाईल, दुसरी धाव येईल काय पाहणं गरजेचं आहे. मात्र या वेळेला मात्र थांबवलंय. क्या बात आहे. गोलंदाजी अचूक, टप्पा नियंत्रण व्यवस्थित आहे गोलंदाजाचा. एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 16 या अंकावरती. 3 चेंडू 5 धावांची गरज. मनामध्ये खंत आहे, मनामध्ये थोडासा घाबरा आहे, मनामध्ये थोडासा प्रेशर आहे. प्रेशराइज मॅच अजून सुद्धा दोन्ही बाजून आहे. कदाचित एक मोठा फटका किंवा कदाचित या चेंडूवरती 2 धावा, कदाचित विकेट, कदाचित वाईट.
काहीही होऊ शकतं. व्हाईट बॉल क्रिकेटच्या संदर्भात क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना ह्या सिच्युएशनला तर प्रेशराईज व्हावं लागतं. बॅटची कडा, विकेट डाऊन. क्या बात आहे. एन्जॉय ग्रुप बेलकडी जबरदस्त या ठिकाणी कामगिरी केली जाते. कोणाला पावली गाय कोणाला पावली कोणाला पावली गाय कोणाला पावली कोणाला पावली गाय धन्यवाद DJ. दोन चेंडू 4 धावांची गरज. चला लवकर जायचंय फलंदाजाने. दोन चेंडू 4 धावांची गरज. काय जबरदस्त लढत. रंगत निर्माण झाले या मॅच मध्ये. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट, दुसरी धाव ही कंप्लीट, तिसरे धावेचा मानस मात्र थोडीशी उशिराने फेकी आलाय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. क्या बात आहे. अशा पद्धतीच्या मॅचेस, अशा पद्धतीचे सामने बघायला जी मजा आहे, जो आनंद आहे तो मग वेगळा आहे. सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे आणि या वेळेला 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कोण जिंकेल कोण हारेल सांगता येत नाही मित्रांनो. म्हणून तर क्रिकेट हा असा एक खेळ आहे ज्याच्यामध्ये जर दरला महत्व दिलं जात नाही. 1 चेंडू 2 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय पाहणं खूप गरजेचं आहे. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. जिंदगी एक खेल है, बस इसे खेलना जरूरी है. 1 चेंडू 2 धावांची गरज. सुरेख फटका, अप्रतिम स्ट्रोक, फुल टॉस बॉल ऑन साइडला. चेंडूला खेळलाय, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. कदाचित हा फुलटॉस बॉल पडला नसता तर मात्र कुठेतरी वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. मात्र तसं काही बघायला मिळालं नाही आणि या वेळेला जर बघितला तर सामना जिंकतोय तो म्हणजे आई कानाई नाईकपाडा हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि हार पराभव हा स्वीकारावा लागतोय एन्जॉय ग्रुप बेलकडी या संघाला. चला नाणेफेकी केली जाईल लगेचच. एका बाजूला कानाई नाईकपाडा हा संघ आणि एका बाजूला केतकी बॉईज खंडीपाडा कामण हा संघ म्हणजेच आयोजक या स्पर्धेचे. विनंती करेन